11 वर्षाचा मुलगा 200 किलोमीटर सायकलिंग ही आहे सिद्ध मस्त. हवा देख रहा है वो पल्स पकड़ के बैठा है. कहाँ चेंज करना है ना. अरे वो हो गया उसका 2 मिनट का था. अरे आतमध्ये जागा नाही आहे 2 सायकल ठेवायला. ट्रक आ गया. नहीं देखना पड़ेगा. आ गया. हाय रोहित. हाय. जय हरी विठ्ठल. जय हरी विठ्ठल. हरी विठ्ठल. जय हरी विठ्ठल. क्या बात है. छोटासा बॅगेचा इश्यू होता समीरचा ते सॉल्व करतात आणि मग पुढे वैभवशी गप्पा मारत कसा टाईम गेला ते कळलंच नाही मला. 12 किलोमीटर वैभवशी गप्पा मारत सुंदर असा टाईम गेला. त्यात मस्त अशी राईड चालू राहील. गेल्या वर्षीपेक्षा यावेळी रस्त्याला रहदारी जास्त वाटते. ट्रकचं ट्रॅफिक बेसिकली मस्त. आता सकाळ होते. समोर थोडं सूर्यप्रकाश यायला चालू झाले. छान वाटते. सगळेजण एका लाईनमध्ये डिसिप्लिनमध्ये सायकलिंग करतात. 30 किलोमीटर झालेत. आम्ही ज्या हॉटेलपासून सुरुवात केली मगरपट्टा तिथून म्हणजे दुसरा फ्लॅग ऑफ पॉईंट आणि इथे पहिल्या ब्रेकफास्ट पॉईंटला थांबलो. चहा पिऊ आणि निघू. आज केलेला नाश्ता आपल्याला पुढच्या 30 किलोमीटरपर्यंत जिरवायचा आहे आणि परत आईस हॉटेलमध्ये पुन्हा एकदा नाश्ता करायचा आहे आपल्याला. त्यामुळे ज्यांची नाश्ता करून झाला असेल पुढच्या प्रवासासाठी आपण तयार राहायचं आहे. नवीन ट्रेकवरचा एक्सपिरियन्स मस्त आहे. सायकल खूप लाईट असल्यामुळे चालवायला मजा येते. काल घाटामध्ये पण फुल एन्जॉय केलं. मस्त बाईक आहे. हाय. कशी राईड चालू आहे? मस्त राईड चालू आहे. टेलविंड आहे. फुल धमाल. तू कुठून कुठे चालला? पुण्यावरून पंढरपूरला आमच्या बरोबर? अरे वा. पेडल मार पेडल मार. किती वर्षाचा आहे तू? मग एकटाच आहे? कोण नाही बरोबर? हां पप्पा पुढे गेले. काय नाव तुझं? अरे वा मस्त. थोडा 11 वर्षाचा मुलगा 200 किलोमीटर सायकलिंग ही आहे सिद्ध मस्त. चलो बाय. 7 वाजले सकाळचे आणि सूर्य असा फुल समोर डोक्यावर आला. लाईन चालू आहे. हवा थंड आहे त्यामुळे अजून तरी वातावरण छान आहे. हळूहळू जसं 9-10 वाजतील तेव्हा ॲक्च्युली चॅलेंज आणि काय आहे ते कळेल. तो हे सायकलिस्ट मस्त फोल्डीवर आलेत. मला माझ्या पहिल्या वारीची आठवण आली जेव्हा मी फोल्डी घेऊन आलो होतो. मस्त. कुठून आलात तुम्ही? ओके. पुण्याचेच? पुण्यातून. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.
दुसरा हायड्रेशन ब्रेक. छानसं सरबत अरेंज केलं आहे, केळी आहेत आणि पाणी पण आहे. थंडगार. पोटभर नाश्ता झाला आणि आता पुढचा प्रवास सुरू झाला. अजून 60 किलोमीटर नंतर आमची जेवणाची व्यवस्था आहे. ऊन डोक्यावर यायला लागलं आहे. गरमी अजून तरी तितकी जाणवत नाही आहे कारण आताशी 9 वाजत आले. पण जितका उशीर होईल तेवढीच गरमी वाढत जाईल. तर जितकं होईल तेवढं अंतर पटापट क्रॉस करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे, जेणेकरून पुढील प्रवास जरा चांगला होईल किंवा उन्हात ॲक्च्युली कमी चालवावं लागेल. ब्रेकफास्ट नंतर जे पटापट आलो ना त्यांनी खूप मस्त झालं. 100 किलोमीटर झाले आणि छान वातावरण आहे. ऊन आहे पण हवा आहे जी थंड आहे, ज्याने खूप सपोर्ट मिळतो. आणि आता रस्ता रोलिंग आहे आणि इकडे मेन म्हणजे ना हा जो रस्ते आहेत ना हे रस्ते पूर्ण डांबरी आहेत, त्यामुळे मस्त म्हणजे व्हायब्रेशन्स नाही आहेत. सायकल चालवायला जी मजा येते ना ती या रस्त्यांवर येते कॉन्क्रीटपेक्षा. सुसाट चाललेत सगळे एकत्र आहोत. जास्त असं लांब कोणी नाही आहे, पुढे पाठी आहोत आणि प्रत्येक ब्रेकला सगळेजण भेटतो, त्यामुळे मजा येते. ग्रुप राईडची मजा हीच असते. पाऊस नाही पडत आहे पण दरवर्षीप्रमाणे ही अरेंजमेंट आहे मस्तपैकी. फुल थंडावा, छानशी अरेंजमेंट केली आहे. असे छानसे बोर्ड लावले, सूचना फलक, ज्यांनी किती किलोमीटर राहिले काय आहे हे सगळ्या जेवणाच्या ठिकाणी पोहोचलो आहे. गेल्या वर्षीपेक्षा 1.5 ते पावणे 2 तास आधी. बोलवायला गेले ठीक आहे, इथे ॲम्ब्युलन्स आहे ना. छानशी अरेंजमेंट ॲम्ब्युलन्स आपल्याकडे एवढे डॉक्टर आहेत. व्हीप नंबर एंटर करून हात सोडण्यात येते, ज्याच्यावरून कोण आत्तापर्यंत किती अंतर पास झाले हेही दिसतं. बाकीचे रायडर्स पोचलेत ऑलरेडी. मस्त असं चविष्ट जेवण झालं. दरवेळीसारखी जेवणाची अरेंजमेंट चांगली होती आणि छान तिथे आराम करायलाही जागा होती. एक 5-10 मिनटं आराम केला, कारण जास्त आराम केला तर कंटाळा येईल परत चालू करायला राईड. सो जास्त टाईम स्पेंड न करता लगेच राईड चालू केले. फक्त 70 किलोमीटर राहिले आणि मंदार आणि गणेश. जेवणानंतरचा प्रवास सुरू झाला आहे. गरमी उन्हाच्या झळा लागतात आहेत पण सूर्य ढगाबरोबर खेळतोय लपंडाव आणि त्या थोड्या थोड्या सावलीत पाड्याल मारत मारत पुढे चाललो आहे. थांबलो तर जास्त दमायला होईल, सो हळूहळू चाललो आहे आणि राईड कंटिन्यू करतो आहे, जेणेकरून पोचून आराम करता येईल. यावेळी पाऊस न पडल्या कारणाने धरणाला पण पाणी कमी आहे भरपूर. गेल्या वर्षी इथे पाणी भरपूर होतं. गरमी कमी करण्यासाठी मस्तपैकी थंड थंड गार गार. दरवर्षी हे असतं इथे आणि हे पहिल्यावर एक छान. दरवर्षीप्रमाणे या 2 सायकल्सवर आपल्याला दिसतातच. माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही पाहिलं असतील तर साडी घालून सायकलिंग करतात.
उजव्या बाजूला वळल्यावरचा रस्ता जो आहे तो ह्यावर्षी जरा ठीक वाटतोय. गेल्या 2 वर्षी तर बराच खराब होता. आत्ता सुरुवात झाली. 40 किलोमीटर आहे अजून. सो पुढच्या 2-2.5 तासात 40 किलोमीटर संपतील असं वाटतं आणि जरा ऊन कमी होईल पुढच्या अर्धा ते 1 तासात अशी अपेक्षा आहे. गावातले तुम्ही? हो इकडेच आहे. काका सगळ्यांना लिंबू सरबत पुरवतात. हो ते त्यांचं ए, दुकान आहे. इकडे कॉल कर तुझं महादेवर. सगळ्यांची सेवा करतायत. धन्यवाद काका. हो धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. हो या. आता पंढरपूर अवघे 16 किलोमीटर राहिले. फक्त 16 किलोमीटर. आणि मी तुषार आणि मुकेश हे 3 जण पाठी आहोत. स्वप्नील सर्वात पुढे. स्वप्नील, समीर, मग वैभव, मग राजेश आणि संदीप पाटील असे सगळे एका लाईनीत आहोत. 5-10 किलोमीटर पुढे मागे आहोत. पण आम्ही 3 एकत्र एका ग्रुपमध्ये चालवतो आहे. ते पुढे त्यांच्या स्पीडनी चालवत आहेत. असे सगळे एकत्र आहोत. हां आता शेवटचा टप्पा आहे. रस्ता पण आत्ता जरा अजून चांगला झाला आहे. मस्त. परत नाही ब्लॉगर आता 10 किलोमीटर राहिले ना. आता नाव 10 किलोमीटर रिमेनिंग. हॉरिबल वेदर. टोटली डिहायड्रेटेड बट रेअरिंग टू गो. सो या होत्या ठळक घडामोडी वैभव मानकामेंकडून. तर वेदर हॉरिबल म्हणजे गरमी खूप आहे. हा हा. लॉट ऑफ हेडविंड्स. No headwinds, no crosswinds, only drag from the ब्युटिफुल रोड. ॲब्सोल्युटली नो प्रॉब्लेम. एव्हरीथिंग इन माइंड. बाय बाय. नामदेव पायरीच्या दर्शनाला आम्ही पोहोचलो. जय हरी विठ्ठल. आता इथून फोटो काढून आम्ही जाऊ भक्त निवासमध्ये, तिथे राहायची सोय आणि फ्रेश होऊ. आणि भक्त निवासला पोचलो आहे. अशा प्रकारे ही सायकल वारी इथे समाप्त झाली. बरेच जण पोचलेत. आमच्यातले मॅक्झिमम लोक पोचले. आम्ही आत्ता पोचलो. आता सर्वांना मेडल दिलं जाईल. हो गया राईड. और नहीं ना राइड अभी. तुम्हाला छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.